काय जर तुम्ही युनिट 5 बघितलं तर 4 पॉइंट आहेत सिलेबसचे त्यामध्ये, राईट. आणि यातलं सांगतो तुम्हाला 5.2 आणि 5.3 या दोन क्वेश्चन्स मधूनच तुमचा एक 6 मार्क्सचा क्वेश्चन असेल, राईट. आयदर इंटरफेसिंग ऑफ LM35 और वॉटर लेवल कंट्रोलर, राईट. त्यानंतर बघा स्टेपर मोटार मधून एक क्वेश्चन फिक्स येणार, आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे, ओके, आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर अजून एक पॉइंट आहे, खूप सोपा आहे हा सुद्धा, की इंटरफेसिंग ऑफ DAC आणि स्क्वेअर वेव्ह आणि ट्रायंग्युलर वेव्ह जनरेशनचा प्रोग्राम, ओके. तर हा पूर्ण 5.1 आपण बघणार आहोत, ओके. खूप इम्पॉर्टंट आहे हा, आणि इम्पॉर्टंट असून सोपा आहे, ओके. एकच इंटरफेसिंग डायग्राम तुम्ही 3 ठिकाणी काढू शकता, राईट. इंटरफेसिंग डायग्राम सोपी आहे. एकच इंटरफेसिंग डायग्राम स्क्वेअर वेव्ह आलं तरी सेम राहणार, ट्रायंग्युलर वेव्ह विचारलं तरी सेम राहणार, आणि फक्त DAC ची इंटरफेसिंग विचारली तरी सेम डायग्राम तुम्ही ॲज इट इज ड्रॉ करू शकता, ओके. त्यामुळे चला क्विकली बघूया आपण. सो बघा, या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन्स कसे विचारू शकतात. एक्सप्लेन द इंटरफेसिंग डायग्राम ऑफ DAC, डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर, किंवा इथे तुम्हाला 0808 दिलं असेल, नाही दिलं तरी 0808च वापरतो आपण. आपल्याकडे कोणती DAC आहे, DAC 0808 ICचा नंबर आहे, ओके. 8 बिटची IC आहे. त्यानंतर राईट अँड ALP असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम टू जनरेट ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म युझिंग DAC, राईट. DAC वापरून तुम्हाला ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म जनरेट करायचे. त्यानंतर पुन्हा विचारलं, एक्सप्लेन द इंटरफेसिंग ऑफ DAC टू 8051, ओके. फक्त इंटरफेसिंग विचारली किंवा ड्रॉ करून तुम्हाला प्रोग्राम लिहायचा आहे, तर सेम डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे, ओके. डायग्राम मध्ये काही नाहीये. हा पार्ट तुमच्या ओळखीचा आहे. 8051 मायक्रो कंट्रोलर आहे. एक इकडे VCC आहे, इनेबल पिन आहे, रिसेट आहे, ओके. रिसेटला तुम्ही सर्किट कनेक्ट केलंय, राईट. एक कॅपॅसिटर, एक रजिस्टर. त्यानंतर हे क्रिस्टल खाली कनेक्ट केलंय. त्यानंतर बघा, डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर म्हणजेच काय असणार, इनपुटला काय भेटणार तुम्हाला, डिजिटल सिग्नल भेटणार, ओके. आणि 0808 ही काय आहे तुमची 8 बिट डिजिटल IC आहे, म्हणून हिला काय असणार, 8 डिजिटल पिन असणार इनपुट, राईट. 8 डिजिटल इनपुट पिन, ओके. म्हणून आपण काय केलंय, की आपला जो पूर्ण पोर्ट आहे P0.0, त्या पूर्ण पोर्टच्या पिन आपण डिजिटल ICच्या इनपुटला कनेक्ट केल्यात, राईट. इकडे असं नाही करायचं की पोर्ट 0च्या 2 पिन घ्यायच्या, पोर्ट 1च्या, असं नाही. पूर्ण पोर्टच्या पिन ॲज इट इज कनेक्ट करायच्या, म्हणजे आपल्याला प्रोग्रामिंगला सोपं जाईल, राईट. त्यानंतर बघा, हा आहे ICचा आउटपुट, ओके. इकडे एक बफर ॲम्प्लिफायर यूज केलाय ओपॅम्प ड्रॉ करून, राईट. कारण या IC मधून तुम्हाला सफिशियंट करंट भेटणार नाही, म्हणून एक ऑपरेशनल ॲम्प्लिफायर यूज केलाय आपण इथे, ओके, ॲज इट इज. त्यानंतर या ICच्या 8 इनपुट तुम्हाला दाखवायच्या, A0 टू A7 किंवा A1 टू A8, काही नोटेशन तुम्ही देऊ शकता. त्यानंतर या ICला एक VCC, त्यानंतर प्रत्येक AD रेफरन्स व्होल्टेज असतं, राईट. म्हणून आपण इकडे एक 5 व्होल्ट रेफरन्स व्होल्टेज दिलंय. त्यानंतर काही ICला निगेटिव्ह रेफरन्स व्होल्टेज सुद्धा असतं, किंवा ग्राउंडला कनेक्ट करतो आपण, म्हणून हा -Vref आणि ग्राउंड आपण ग्राउंडला कनेक्ट केलाय, राईट. तर हे सिंपल कन्स्ट्रक्शन इंटरफेसिंग डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे, राईट. कंट्रोलरचे एक पोर्टच्या पिन तुम्हाला DACच्या इनपुटला द्यायच्यात. 8 इनपुट असणार आहे. का 8? कारण 8 बिटची आपली DAC आहे, डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. डिजिटल सिग्नलला अॅनालॉग मध्ये कन्व्हर्ट करणार, ओके. हे झालं इंटरफेसिंग अबाउट. मला नाही वाटत इंटरफेसिंग मध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीये, ओके. एकदम सोपी आहे, एकदम डोळे झाका. एक कंट्रोलर आहे, एक DAC आहे, DACच्या आउटपुटला एक बफर ॲम्प्लिफायर कनेक्ट केलंय, ओके. 8 पिन आहेत, 8 बिटची DAC म्हणून इनपुटला 8 पिन आहेत, ओके. डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. अॅनालॉग सिग्नल एकच असणार, राईट. त्या 8 डिजिटलला एका अॅनालॉग सिग्नल मध्ये कन्व्हर्ट करणार, म्हणून डिजिटल टू अॅनालॉग. इनपुटला 8 पिन आहेत, राईट. कारण हा 8 बिटचा ADC आहे, आणि आउटपुटला फक्त एक आहे, आय आउट, राईट. आणि हे कुठं दिलं आपण, एका ओपॅम्पला दिले. हा बेसिकली काय असतो, I to V कन्व्हर्टर, करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर काइंड ऑफ थिंग्स आहे, ओके. त्यानंतर ओपॅम्प यूज केलाय आउटपुटला, ओके. हा काय आहे, ओपॅम्प. आणि इकडे काय मिळणार तुम्हाला, अॅनालॉग आउटपुट विथ रिस्पेक्ट टू युअर डिजिटल सिग्नल, राईट. आता यातून तुम्हाला ट्रायंग्युलर वेव्हची वेव्हफॉर्म कशी जनरेट करायची आहे, राईट. आता तुम्हाला वेव्हफॉर्म कुठे जनरेट करायची आहे, या ठिकाणी V आउटला, राईट. आधी ज्यावेळेस आपण स्क्वेअर वेव्ह जनरेट करायचो, ती कुठे जनरेट करायचो, मायक्रो कंट्रोलरच्या पोर्ट पिनला. बट आता तुम्हाला DACच्या आउटपुटला स्क्वेअर वेव्ह, ट्रायंग्युलर वेव्ह तयार करायची. तर त्याचा सिंपल प्रोग्राम बघूया आपण, ओके. तर त्याआधी बघा, ट्रायंग्युलर वेव्ह कशी असते, राईट. जर हे माझं V असेल आणि हा विथ रिस्पेक्ट टू टाइम असेल, तर ट्रायंग्युलर वेव्ह फॉर्म कशी असेल, या डायरेक्शन मध्ये, राईट.
म्हणजेच हा काय असेल तुमचा 0. सपोज हा आहे माझा 5 व्होल्ट. म्हणजे हा काय करेल, फ्रॉम 0 to 5 व्होल्ट राईज होत जाईल. 5 व्होल्ट झाल्यानंतर पुन्हा काय होईल, 5 to 0 फॉल होईल, राईट. हा तुमचा राईज फ्रॉम 0 to 5 या ड्युरेशनसाठी. ओके, आता इकडे आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली नाही. ओके, कोणती फ्रिक्वेन्सी दिलेली नाही की ट्रायंग्युलर वेव्हची फ्रिक्वेन्सी किती पाहिजे, राईट. म्हणून तुम्ही इकडे फ्रिक्वेन्सीचं टेन्शन घेऊ नका. ओके, फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, आता बघा हा 5 व्होल्ट कशावरून ठरवतो, तुमच्या एडीसीच्या रेफरन्सवरून. कारण तुम्ही रेफरन्सला 5 व्होल्ट घेतलेला आहे, तुमच्याकडे 8 बीटची डीएसी आहे. ओके, आता मला सांगा 8 बीटमध्ये मिनिमम व्हॅल्यू किती असणार, 00H टू FFH. ओके, म्हणजे माझ्याकडे जर 00H डिजिटल इनपुट असेल तर मला आउटपुटला मिळेल 0 व्होल्ट. जर माझ्याकडे FFH असेल तर मला आउटपुटला किती मिळेल, 5 व्होल्ट. ओके, म्हणजेच काय की जर तुम्ही हा 00, 01, 02, 03 अप टू FFH पर्यंत डिजिटल इनपुट वाढत जाणार, हे हेक्साडेसिमलमध्ये आहेत. ओके, आणि त्या प्रोपेशनमध्ये तुम्हाला काय मिळणार, आउटपुट व्होल्टेज मिळणार. सपोज 0ला 0 असेल, 01 पाठवलं तर काहीतरी 0.1 व्होल्ट मिळेल, इथे 0.2 व्होल्ट, 0.3 व्होल्ट असं सपोज करत ज्यावेळेस तुम्ही FFH वापरणार, ज्यावेळेस तुम्ही FFH सेंड करणार डिजिटल डीएसीच्या इनपुटला, त्यावेळेस तुम्हाला काय मिळेल, 5 व्होल्ट. ओके, सेम लॉजिक आपल्याला कुठे वापरायचं आहे, ट्रायंग्युलर वेव्ह जनरेशनसाठी आपल्याला सेम लॉजिक वापरायचं आहे. बघा काय करायचं आहे, तुमची हा सपोज हा आहे तुमचा डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर, हे आहे त्याचं आउटपुट, राईट. हे आहेत इनपुट, किती इनपुट आहेत, 8, कारण हा 8 बीटचा आहे. ओके, सपोज तुम्ही आधी 00 पाठवलं, तुम्हाला आउटपुटला 0 व्होल्ट मिळालं. ओके, त्यानंतर तुम्ही इथे 01H पाठवलं, आउटपुटला तुम्हाला 0.1 मिळालं. त्यानंतर 02H पाठवलं, आउटपुटला 0.2 मिळालं. या डायरेक्शनमध्ये एक्झॅक्ट 0.2 मिळणार नाही, इट्स डिपेंड ऑन द तुम्ही कोणती व्हॅल्यू पाठवताय, राईट. आपण एक्झॅक्टली ते कॅल्क्युलेट सुद्धा करू शकतो, बट सपोज कन्सिडर करा जर तुम्ही 10H पाठवलं तर तुम्हाला इकडे 1 व्होल्ट मिळणार. त्यानंतर तुम्ही FF जर पाठवलं तर तुम्हाला +5 व्होल्ट मिळणार. ओके, त्या प्रोपोर्शनमध्ये काय होणार, मग जसं तुम्हाला 01 आलं तर तुम्ही जसं जसं इन्क्रीमेंट करत चालणार तसं तुमचं व्होल्टेज इन्क्रीमेंट होणार, राईट. आणि ज्यावेळेस तुम्ही FFH पाठवणार, इथे तुम्हाला +5 व्होल्ट मिळणार. ओके, त्यानंतर पुन्हा काय करायचं आहे की कमी कमी करत चला. जसं आपण 0 to FF पर्यंत गेलं, आता FF पासून पुन्हा 0 पर्यंत करा. म्हणजेच FF नंतर 1F असेल. ओके, त्यानंतर 0F असेल, 0A, त्यानंतर 2, नंतर 01H आणि 00H. तर यावेळेस काय होईल, तुम्ही आधी FF पाठवलं म्हणून तुमची व्हॅल्यू या ठिकाणी भेटेल. त्यानंतर तुम्ही थोडंसं कमी केलं तर आउटपुट व्होल्टेज कमी कमी येत जाईल. जसं तुम्ही हे डिक्रीमेंट कराल तसंच तुम्हाला आउटपुटला कमी कमी व्होल्टेज भेटेल. म्हणजेच ही झाली तुमची ट्रायंग्युलर वेव्ह, राईट. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, मायक्रो कंट्रोलरच्या ज्या पोर्टला तुम्ही डीएसी कनेक्ट केली त्या पोर्टला आधी 00 पाठवायचं, त्याला इन्क्रीमेंट करायचं अप टू FFH पर्यंत, अप टू FFH पर्यंत. ओके, त्यानंतर पुन्हा FF मधून काय करायचं त्याला. ओके, म्हणजेच या प्रोग्रामचं लॉजिक कसं असणार की तुम्ही ज्या पोर्टला डीएसी कनेक्ट केलाय, सपोज मी P2 ला कनेक्ट केलंय, राईट. तर मी काय करणार, P2 ला आधी 00H डेटा पाठवणार. नंतर हा डेटा कंटिन्युअस इन्क्रीमेंट करणार अप टू FFH. ओके, त्यानंतर पुन्हा हा FFH पर्यंत पासून पुन्हा डिक्रीमेंट करणार अप टू 0. म्हणजेच हा पुन्हा 00H. इथे मी डीईसी वापरणार, म्हणजे डिक्रीमेंट. म्हणजेच काय होईल की तुमच्या आउटपुटला कंटिन्युअस ट्रायंग्युलर वेव्ह भेटेल. का भेटेल, कारण तुम्ही या ठिकाणी 00H पाठवताय, त्यानंतर स्लोली इन्क्रीमेंट करताय आणि FFH पाठवताय. त्यानंतर पुन्हा FFH पासून स्लोली डिक्रीमेंट करताय आणि अप टू 0 पर्यंत, म्हणजे तुम्हाला या पॉईंटला भेटेल. तर हे झालं सिम्पल लॉजिक. प्रोग्राम लॉजिक समजलं तर प्रोग्राम पाठ करायची गरज नाही. ओके, आता बघूया क्विकली, आपण याचा प्रोग्राम बघूया एक्झॅक्टली आहे कसा. आता बघा मी पोर्ट 0 यूज केलाय, राईट. मी इकडे कोणता पोर्ट 0 यूज केलाय, पोर्ट 0 यूज केलाय डीएसी ला. म्हणून मला काय करावं लागेल, डेटा पोर्ट 0 वर पाठवावं लागेल. क्विकली काय करा, MOV एक पॉइंटर घ्यायचा आहे म्हणून आपण इकडे घेणार R1, 00H. आपण काय केलं, R1 मध्ये 00H रजिस्टर लोड केला. त्यानंतर काय करा, मूव P0, R1. म्हणजे आपण काय करतोय, R1 चा डेटा P0 मध्ये घेतोय, म्हणजेच पोर्टला पाठवतोय. पोर्टला कोणता डेटा सध्या सेंड झाला, 00H. त्यानंतर थोडासा डिले करा, म्हणून A कॉल डिले. हा डेटा कुठे गेला, तुमच्या
डीएसीच्या इनपुटला. P0 कुठं कनेक्ट केलेलं आहे आपण? डीएसीच्या इनपुटला, म्हणजेच या ठिकाणी तुमचं काय आलं 00H. ओके. त्यानंतर पुन्हा इन्क्रीमेंट R1, मी काय केलं INC R1 केलंय, राईट. INC R1 म्हणजे आता INC R1 ची व्हॅल्यू काय होईल? आधी 00H होतं, नंतर 01H झालं, राईट, कारण एक ना इन्क्रीमेंट केलंय. त्यानंतर CJNE R1, त्यानंतर काय करायचंय? CJNE R1, FFH, compare jump if not equals to FFH, राईट. R1 चे कंटेंट तुम्हाला कम्पेअर करायचे FFH सोबत, राईट. आणि जर ते इक्वल नसेल तर तुम्हाला कुठे जायचंय? पुन्हा अपला, म्हणजेच या ठिकाणी, राईट. म्हणजेच आपण काय करतोय की FFH हा नंबर R1 सोबत कम्पेअर करतोय. जर R1 आणि FFH सेम असेल तर तो जम्प करणार नाही, तो काय करेल? खाली येईल. बट इफ इट इज नॉट इक्वल्स टू देन इट विल जम्प टू अगेन. यावेळेस काय होईल? पुन्हा तो काय करेल? आता R1 मध्ये कोणता डेटा आहे? आता R1 मध्ये 01 आहे, कारण एकदा इन्क्रीमेंट केलंय, म्हणजेच तो पुन्हा R1 काय करेल? 01 डेटा P0 ला पाठवेल, म्हणजेच पुन्हा ADC ला दुसरा डेटा कोणता मिळेल? 01H, राईट. पुन्हा तो खाली येईल, पुन्हा डिले द्या. त्यानंतर पुन्हा इन्क्रीमेंट R1, पुन्हा R1 ला इन्क्रीमेंट करेल, म्हणजे यावेळेस R1 ची व्हॅल्यू किती होईल? 02H. पुन्हा चेक करेल की R1 आणि FFH सेम आहे का? नाही. मग पुन्हा अप जा. असं कुठपर्यंत करेल तो? जोपर्यंत R1 चे कंटेंट FFH होत नाही. ओके. जेव्हा R1 चे कंटेंट FFH होईल त्यावेळेस काय होईल? तो खाली येईल, राईट, कारण इकडे जम्प करणार नाही. त्यानंतर खाली आल्यानंतर काय करायचंय? पुन्हा हा जो FF, आता R1 मध्ये FF व्हॅल्यू, पुन्हा तो काय करायचा आहे? पोर्ट 0 वर पाठवायचा आहे, म्हणजे मूव P0, R1. ओके. म्हणजेच पुन्हा R1 ची व्हॅल्यू P0 ला पाठवायची. त्याच्यानंतर पुन्हा डिले कॉल करा, ए कॉल डिले. ओके. कारण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण पोर्टला डेटा पाठवतो त्यानंतर थोडासा डिले कॉल करतो मध्ये. त्यानंतर आता इकडे आपण इन्क्रीमेंट केलं होतं, कारण आपल्याला इनिशियली 00 टू FF पर्यंत जायचं होतं. आता इकडे ऑलरेडी तो FF पर्यंत रीच झालाय. ओके. त्यानंतर हा इकडे या स्टेजला ज्यावेळेस येतो त्यावेळेस R1 मध्ये काय डेटा असेल? FFH. आणि आता आपल्याला कुठे जायचंय? 00H ला, म्हणून आपण इकडे यूज करणार डिक्रीमेंट R1, DEC R1. R ला एक ना डिक्रीमेंट कर. पुन्हा सेम इन्स्ट्रक्शन वापरायचंय, CNJE R1, #00H. फक्त इकडे आपण FF सोबत कम्पेअर केलं तर इकडे 00H सोबत कम्पेअर केलंय. आणि खाली येऊन, आणि जर हा नसेल, जर R1 चे कंटेंट 00 नाही झाले तर L1 ला जा. L1 कुठे असणार? पुन्हा या ठिकाणी. म्हणजेच काय करेल तो? सपोज इनिशियली तो FF आहे, त्यानंतर एक ना कमी होईल, म्हणजेच तो होईल FE, राईट. FE इक्वल्स टू 00 आहे का? नाही. मग तो पुन्हा वरती जाईल आणि असं कंटिन्यू कुठपर्यंत करेल? जोपर्यंत तुमच्या R1 चे कंटेंट हे 00 होत नाही. ओके. त्यानंतर हे झाल्यानंतर SJMP स्टार्ट, म्हणजेच कंटिन्युअस जर तुम्हाला ट्रायंग्युलर वेव्ह पाहिजे असेल तर हा पुन्हा या ठिकाणी येईल. ओके. सिंपल प्रोग्राम आहे बघा. काय करायचंय? सुरुवातीला 00 लोड करा, 00 ला वाढत न्या FF पर्यंत आणि चेक करा. त्यासाठी आपण CJNE इन्स्ट्रक्शन यूज केलेलं आहे. ओके. आणि जर ती कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर त्या स्लोप मध्ये राहील, म्हणजे जोपर्यंत तुमचा ट्रायंग्युलर वेव्हचा हा पोर्शन तयार होत नाही तोपर्यंत हा कुठे राहील? या ठिकाणी राहील, राईट. आणि एकदा का तो FF ला रीच झाला तर पुन्हा काय करतोय आपण? डिक्रीमेंट करतोय, म्हणजे तुमची फॉलिंग एज ऑफ ट्रायंग्युलर वेव्हची फॉलिंग एज तयार होईल, म्हणजे ही वाली. त्यासाठी कोणता प्रोग्राम आहे? हा. ओके. पार्ट करायची गरज नाही आहे जर तुम्हाला लॉजिक समजलं तर. सुरुवातीला 00 लोड करा. R1 आपण ॲज अ पॉइंटर यूज केलाय. आपल्याला डेटा DAC ला पाठवायचा आहे. DAC ला डेटा पाठवण्यासाठी तुम्हाला काहीतरी पोर्टला कनेक्ट केलंय, म्हणून आपण हे P0 पोर्ट इथे यूज केला. म्हणून R1 चा डेटा P0 ला घ्या, डिले कॉल करा. हे सिंपल झालं, राईट. त्यानंतर डिलेची सबरुटीन तुम्ही कोणतेही एक सबरुटीन पार्ट करून ठेवा, राईट. ए डिले कॉल साठी ए कॉल डिले, राईट. ए कॉल डिले असं हे करायचं आणि इकडे तुम्हाला सबरुटीन करायचं. 2 रजिस्टर मध्ये व्हॅल्यू लोड करायची आणि DNZ इन्स्ट्रक्शन वापरून ते तिथेच लूप तयार करून नंतर शेवटी RET.
राईट, म्हणजे तो पुन्हा रिटर्न या प्रोग्राममध्ये जाईल. ओके, तर हा झाला तुमचा सिम्पल प्रोग्राम फॉर ट्रायंग्युलर वेव्ह जनरेशन्स. ओके, आणि सेम प्रोग्राम जर तुम्हाला विचारलं की डीएसी वापरून स्क्वेअर वेव्ह जनरेट करा, तो तर एकदम सोपा आहे. त्याच्यामध्ये तर तुम्हाला काहीही बघायची गरज नाही. तुम्हाला काय करायचं आहे, मूव डायरेक्ट पोर्टवर व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता P0, हॅश FFH. राईट, FFH म्हणजे तुम्हाला काय भेटेल, डायरेक्ट 5 व्होल्ट भेटेल इकडे. राईट, प्लस 5 व्होल्ट. राईट, त्यानंतर डिले कॉल करा, ए कॉल डिले. राईट, हा काय करेल, त्या डिलेसाठी रिमेन्स 5 व्होल्ट राहील. ओके, त्यानंतर पुन्हा मूव P0, हॅश 00H, म्हणजेच हा काय होईल, 0 होईल. पुन्हा ए कॉल डिले. ओके, म्हणजेच हा काही ड्युरेशनसाठी रिमेन्स 0 राहील. आणि त्यानंतर पुन्हा SJMP करा, स्टार्ट आणि प्ले स्टार्ट. ओके, एकदम सोपं आहे. स्क्वेअर वेव्ह जर विचारलं तर काही करायची गरज नाही आहे. राईट, तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर वेव्हसाठी काय की तुम्ही जर 00 पाठवलं तर आउटपुटला तुम्हाला 0 व्होल्ट मिळेल. जर तुम्ही FFH पाठवलं तर आउटपुटला तुम्हाला प्लस 5 व्होल्ट मिळेल. झाली तुमची स्क्वेअर वेव्ह. राईट, आणि हा जो मधला असेल तो असेल तुमचा डिले. ओके, स्क्वेअर वेव्ह शक्यतो विचारलं 2 मार्कला विचारतील, बट ट्रायंग्युलर वेव्ह आणि इंटरफेसिंग कधी कधी 6 मार्कला पण विचारतात किंवा 4 मार्कला तर तुम्हाला विचारू शकतात, म्हणजे विचारतातच. राईट, तर हे झालं पूर्ण पॉइंट आपण कव्हर केलेला आहे तुमचा. राईट, आणि जर तुम्हाला सॉटूथ वेव्ह विचारत नाहीये कारण तुमच्या सिलेबसमध्ये नाहीये, सॉटूथ वेव्ह विचारली तर काय करायचं, ट्रायंग्युलरचा हाफ वेव्ह. राईट, म्हणजेच 00H to FFH पर्यंत तुम्ही पाठवायचे. राईट, त्यानंतर सॉटूथ वेव्ह कशी असती, या डायरेक्शन. त्यावेळेस जे डिक्रिमेंट आहे, डिक्रिमेंट न करता काय करायचं, डायरेक्ट पुन्हा 00H पाठवायचं डायरेक्ट. राईट, FF नंतर, आणि पुन्हा सेम. राईट, ही झाली तुमची सॉटूथ वेव्ह. ओके, तर हे सगळं सिंपल आहे. आणि आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बाकीचे व्हिडिओ सुद्धा बघायला विसरू नका. लेक्चर्स तुम्ही बघू शकता.